मारून दाखवतो महिलांना दिवसतोय खालून. आमचा मोर्चा जो होता इथले स्थानिक अधिकारी आहेत, आम्ही काल निवेदन दिलं होतं आमचं शांततेत होणार आहे. मी माननीय कोल्हे साहेबांनाही सांगितलं, साहेब आमच्यावर विश्वास ठेवा, आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, आम्ही जबाबदार व्यक्ती आहोत, आम्हाला मालवणचं नाव खराब करायचं नाहीये. पण ही जी घटना घडली त्याचा आवाज उठूया नको. उड्या कसल्या हे आव्हान देतो म्हणायचं का तुम्हाला? दगड मारला, दगड खालून. हे बघा इथे पोचलं गेलंय मला. पोलीस पडले. मी काय म्हणते दादा, लाईव्ह आहे ना तो लाईव्हच बघतोय अख्खा महाराष्ट्र. तिथला महाराष्ट्राची बिघडलेली राजकीय संस्कृती महाराष्ट्र लाईव्ह बघतोय. जेव्हा जेव्हा धर्म आलाय तेव्हा धर्माची बोलले. ऐका पुढचं ऐका. खाली उभे आहेत ना, खाली त्या पिल्लांकडून एक शिवप्रेमी जो रक्तातला शिवप्रेमी आहे त्याला वर यायला सांगा. बघूया त्यांच्यात शिवप्रेमी आहे का त्यांच्यात. चला बोला काय काय म्हणताय. हे पकडून रक्त असेल, शिवाजीचा मावळा असेल तर तो येईल. मावळा असेल तर तो येईल. दोन्ही बाजूने आव्हान काय माहितीये का, आज तर आमचा ठरला होता, मग त्यांना यायची काय आवश्यकता नव्हती नाही का. आधी मोर्चा अगोदर आमचा ठरला होता, पूर्वनियोजित आजचा कार्यक्रम होता, अचानक त्यांनी का ठरवलं? त्यांना अशांतता निर्माण करायची आहे इथे, आम्हाला अशांतता निर्माण करायची नाहीये. नाही, मला आता खालच्या बाजूला मला हे दृश्य ताई थोडं पुढे. मला पोलीस कर्मचाऱ्यांचं कौतुक आहे की ह्या ज्या काही महिला पोलीस कर्मचारी असतील. ताई हे कसं लागलंय? त्या प्रयत्न करतात त्यांना रोखण्याचा. खाली बघा ही दृश्य.